मिसेस मुधोळकर, कसं वाटतं तुम्हाला आता? बघा, तुम्हाला भेटायला कोण आलंय? हे आलेत का? नाही, मिस्टर मुधोळकर नाही आले. बाळ आलंय तुमचं. अहो, तुम्ही म्हणायचं ना नेहमी, तुमच्या मनासारखंच झालंय. मुलगी झाली आपल्याला. मावशी. हाय सुहास, व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज. नाही, काल माऊचा रात्री फोन आला होता. मंजिरीला मुलगी झाल्याचं कळलं. मंजिरीला आणि बाळाला भेटायचं होतं. म्हटलं आधी घरी जाऊया आणि मग तिथून परस्पर हॉस्पिटलला जाऊ, म्हणून आलो. सुहास, मी तुला एक्सपेक्टच केलं नव्हतं खरंच. पण बरं झालं तू आलास. मला खरं सांग, तू माझ्यासाठी मला भेटायला हे बाळाचं निमित्त काढून आलायस ना? नाही. नाही म्हणजे हो. काय झालं? असं शाळेतल्या सरांनी ओरडल्यासारखं हो नाही का करतोयस? मला भेटायला आलायस ना, मग तसं सांग स्पष्टपणे. मला आनंदच होईल. आणि तसंही माझ्यावर तुझा हक्क आहे. काय झालं? असं का बघतोयस? सुहास, तुला काय वाटलं मी आपल्यातले रुसवे फुगवे अजून धरून बसली? मी ते विसरले केव्हाच. खरंच? अगदी खरं. आणि ही जी भांडणं असतात ना, तीच दोघांना जास्त जवळ आणतात असं म्हणतात. आणि आपल्या बाबतीत सुद्धा तेच झालंय. सुहास, आपल्याला अख्खं आयुष्य एकत्र काढायचंय. ह्या असल्या गोष्टी मनाला लावून कशा चालतील? म्हणजे प्रिया, तू खरंच मला माफ केलंयस? किती वेळा विचारशील? सुहास, तुला माहितीये कसं असतं, जेव्हा आपल्याला अमाप सुख मिळतं ना, तेव्हा त्यातलं थोडंसं वाटायला हात आखडता घ्यायचा नाही. म्हणजे? म्हणजे काही नाही. चल, आपण दोघं जाऊन मंजिरीला आणि तिच्या बाळाला बघून येऊया. हं? चल. सरनाईक सर, सत्यजित तुम्हाला जे काही बोलला ते तुम्ही मनाला नका लावून घेऊ. रागाच्या भरात बोलून जातो तो, पण त्याचा राग शांत झाला की त्याला त्याची चूक कळते. असेल तर मला आनंदच आहे. पण शालिनी ताई, हा राग मला क्षणिक नाही वाटत आहे. काय बोलला तू? तुम्हाला सगळं असंबद्ध होतं. तुम्ही म्हणताय की काल संध्याकाळपर्यंत सगळं वातावरण नेहमीसारखंच होतं. पुढच्या 4 तासांमध्ये असं काय घडलं की ज्यामुळे सत्यजितराव एवढे दुखावले गेले? मलाही आश्चर्यच वाटतं या प्रकाराचं. खरं तर हल्ली सत्यजित पूर्वीसारखं तडकाफडकी चिडत नाही. मंजिरीमुळेच त्याच्यामध्ये हा बदल घडलाय असं आम्हीही समजतो.
तुम्ही खरंच माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना? नाही हो, खरंच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मला याच्यात तर काही सुद्धा माहिती नाही. पण आता मात्र मला सत्यजितशी स्पष्ट बोलायलाच हवं. तो असं बेजबाबदारपणे का वागतोय याचा जाब मला विचारायलाच हवा. त्याच्या डोक्यात संशय आला की तो आक्रस्ताळेपणे वागतो खरा, पण त्याच्या या अविचारी वागण्याची फळं जर मंजिरीला भोगावी लागणार असतील तर मला ते नाही चालणार. धीर वाटला तुमचं हे बोलणं ऐकून शालिनीताई. खरंच माझ्या मुलीचा विचार करणारं कोणीतरी या घरामध्ये आहे याची खात्री पटली. सर नाही सर, सत्यजित जर तोल सोडून काही बोलला असेल आपल्याला तर त्याच्या पतीने मी तुमची क्षमा मागते. तुम्ही मोठे आहात, त्याची चूक पोटात घाला आणि विसरून जा. आता फक्त मंजिरीची काळजी घ्या आणि नातीचे लाड करा. आतापर्यंत सगळं तुझ्या मनासारखं होत होतं. आता इथून पुढे माझ्या मनासारखंच होणार. हे बाळ नक्की माझंच आहे ना? असा प्रश्न जर मी तुला विचारला, खरं तर ते वावगं ठरू नये. तुझ्यावर आता माझा 2 पैशांचाही विश्वास नाही आहे मंजिरी. आपलं बाळ म्हणायला मलाही खूप आवडलं असतं मंजिरी, पण आता हे आपलं बाळ नाही. आता हे फक्त माझं बाळ. मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती तरसे साहेब बोला बोला बोला. साहेब एक वाईट बातमी आहे. मुधोळकरला मुलगी झाली. खाली बस बस खाली आराम बस. तिचा काम आला. त्याला मुलगी झाली त्यात माझा काय दोष? यू युअर सेल्फ युजलेस फेलो. मुलगी झाली ही चांगली बातमी आहे. ही वाईट बातमी कशी असेल? मुलगी होण्याचं महत्व तुम्हाला माहित आहे काय? मुलगी शिकली प्रगती झाली असं रिक्षावर लिहिलंय ना? हल्ली माती जिच्या हाती पाळण्याची दोरी ती संसाराचा उद्धार करी. कळतं तुम्हाला? आमच्या एक लक्षात आलंय संजय, तुमचं चिंतन कमी पडतच आहे पण तुमचं मूल्य शिक्षणही कमी पडतंय. कुठून आणली बातमी? कोणी सांगितली तुम्हाला? मुधोळकरांच्या घरातनं कळालं. कुणी सांगितली? पंख्याने सांगितली, तुफा सेटने सांगितली, भिंतीने सांगितली, दरवाजाने सांगितली, चौकीवर गेटने कुणी सांगितली? बोला 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 संख्य बोला लवकर, बोला लवकर, मला लवकर बोला, मला तुमच्या तोंड ऐकायचं. बोला बोला लवकर बोला, उत्तर द्या संख्य लवकर बोला. देखणीताईने सांगितली. देखण्याताईंनी बातमी सांगितली काय? म्हणजे बातमी ट्रस्टेबल आहे. संख्ये आमच्या देणगी फंडातून काढा पैसे आणि वाटा मिठाई. डिस्ट्रीब्यूट फीड फॉर गर्ल्स. गो जी. दुश्मन का घर हुआ आबाद, हमारी झोली क्यों खाली? चला दुश्मन का घर हुआ आबाद, हमारी झोली क्यों खाली? मिसेस, तुम्हाला माहित आहे मुधोळकरच्या घरात मुलगी झाली. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है? क्या है तेरी मुट्ठी में? हे बच्चे,
तू कधी आलास? हाक मारायचीस ना, मी आले असते. काय करतेस तू? कॉफी आणू? तू खूप दमलेला दिसतोयस. एक काम कर, मी गिझर लावते, तू फ्रेश होऊन ये. तुला माझ्यासाठी काहीही करायची गरज नाहीये, कळलं? सत्यजित, मला माहितीये मी तुझ्यासाठी काहीही केलेलं तुला आवडत नाही, पण प्लीज मला एवढं तरी करू दे. तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल ना, तर आत्ताच्या आत्ता या खोलीच्या बाहेर चालती हो. आउट. अरे हो, सांगायचंच राहिलं, मी बाळाला बघून आले. खूप गोड आहे. तुझंच आहे ना? म्हणजे तुझंच आहे म्हणूनच तर इतकं गोड आहे. सुहास आला होता घरी, आम्ही एकत्रच गेलो हॉस्पिटलमध्ये. बाय द वे, आमचं पॅचअप झालं. तुला आश्चर्य झालेलं दिसत नाही. आधीच माहिती होतं का? मी पण काय वेडी आहे, तुलाच काय विचारतेय तुला माहितीये का म्हणून. तुझ्यामुळेच तर ब्रेकअप झालं होतं आणि आता तुझ्यामुळेच पॅचअपही झालं. आम्ही लग्न करायचा निर्णय घेतलाय. शेवटी लग्न सुद्धा काय एक ऍडजस्टमेंटच आहे, कारण माझा आनंद नेमका कशात आहे हे तुला माहिती. प्रिया, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. दादा, दादा, अरे वहिनी हॉस्पिटलमध्ये नाहीये. काय? हो, त्या बाळाला घेऊन कुठेतरी निघून गेल्यात. म्हणजे नर्स जेव्हा सलाईनची बॉटल बदलायला आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की वहिनी तिथे नाहीच आहेत आणि त्यांनी मला येऊन सांगितलं. अरे मी अख्खं हॉस्पिटल शोधलं, पण अरे पण ती गेली तेव्हा तू कुठे होतास? मी अरे नारळ पाणी आणायला गेलो होतो. मी अगदी खूप मोठी चूक केली तिनं. आता तिला माफी नाही. चल. सगळंच मनासारखं घडायला लागल्यावर आपल्यालाच आपला हेवा वाटायला लागतो, नाही का? असं कसं होऊ शकतं प्रिया? तू एवढी नशीबवान कशी? वरचा बहुतेक फिदा झालाय तुझ्यावर. थँक्यू सो मच. आता पुढचं सगळं फक्त माझ्या मनासारखं होऊ दे म्हणजे झालं. स्टॉप दिस नॉनसेन्स डॉक्टर. तुम्ही आता किती कारण जरी मला सांगितले ना तरी सुद्धा त्याच्यावरती माझा विश्वास बसणं शक्यच नाहीये. हो, एवढी कशी जबाबदारी झटकू शकता तुम्ही? मी तुमच्या सगळ्या पूर्ण हॉस्पिटल अथॉरिटीला कोर्टामध्ये खेचू शकतो. तुम्ही थोडं समजून तरी का मिस्टर सरनाईक? काय समजून का घ्या? हा, माझी मुलगी आणि माझी 2 दिवसाची नात तुमच्या हॉस्पिटलमधून गायब होते आणि तुम्ही मला सांगता समजून घ्या? हीच वेळ जर तुमच्या बहिणीवर किंवा तुमच्या मुलीवर आली असती तर तुम्ही हेच सांगितलं असतं त्यांना, थोडं समजून घ्या. अहो, मी तुमची अवस्था समजू शकते. नो नो, सॉरी सॉरी डॉक्टर, नाही. तुम्ही माझी अवस्था नाही समजू शकत. एवढ्या मोठ्या सिक्युरिटीच्या गप्पा मारताय, तुमचं हॉस्पिटल एवढ्या मोठ्या गप्पा मारताय, मग माझी मुलगी गायब कशी होते तुमच्या हॉस्पिटलमधून? हे बघा सरनाईक साहेब, असं भांडून वाद घालून काही साध्य होणार नाहीये. सिक्युरिटी आहे ती फक्त बाहेरची माणसं आत येऊन पेशंट्सना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये म्हणून. पण जर पेशंटच स्वतःहून बाहेर जात असेल तर आम्ही त्याचे पाय तर बांधून ठेवू शकत नाही ना. ज्या परिस्थितीत मिसेस मुधोळकरांची डिलिव्हरी झाली आहे त्या परिस्थितीत मी परकी असूनही हे स्पष्टपणे सांगू शकते की तुमच्या घरात इंटरनल वाद आहेत आणि त्यामुळेच त्या इथून गेल्या आहेत. ते तुम्ही मान्य करा अथवा करू नका, तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे सगळ्या गोष्टी करूच, पण तुम्हाला असा इथे तमाशा करता येणार नाही. सो प्लीज अंडरस्टँड. काय झालं? खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. काय झालं सत्यजितराव? असं काय झालं की माझ्या मंजिरीवरती ही अशी पाळी आली? असं काय झालं की माझ्या मंजिरीला तिच्या 2 दिवसाच्या तान्या मुलीला घेऊन इथून निघून जावं लागलं?
आहे का काही उत्तर आहे का तर तुमच्याकडे? काय उत्तर देणार तुम्ही? हं? आता उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा गप्प राहताय. या आधीच सुद्धा तुम्हाला मी शांतपणे हाच प्रश्न विचारला होता, तेव्हा तुम्ही सरळ उत्तर दिलं नव्हतं. एक गोष्ट लक्षात ठेवा सत्यजितराव, माझ्या मुलीला जर काही झालं ना तर मी तुम्हाला आयुष्यात कधीच माफ नाही करणार. आणि हे केवळ रागामध्ये बोलतो असं नाही, खरंच करून दाखवेल. शाले, रडतीयस? रडू नगस, रडू नगस पोरे. अगं रडून काय होणार आहे का? हा हे पोरे, अगं रडून मंजिरी मिळणार आहे का? नाही नव. अगं असं नसतंय ग. रडू नका, शांत हो बर. हे काय आलंय नशिबी आपल्या. अगं शाले, गोष्टी आपल्या हातात असत्या तर देवाची आठवण कशापायी केली असती माणसानं? तू हे समजा मनातनं काढून टाक ग. नाही, माझाच दोष हा. माझ्यामुळेच हे सत्याला भोगावं लागतं. झाले अगं येडी का खुडी तू? अगं आईच्या मायेनं घर वसते, मोडत नसतं कधी. तू आधी रडत थांबव बर. आणि मला सांग, मंजिरीचा काही ठाव ठिकाणा लागला का? हा, त्या दोघांमध्ये काय बी नसलं होतं ग? काय झालं नक्की? मला काहीच माहिती नाहीये सासूबाई. सत्य तर काही बोलायला तयार नाहीये. मंजिरी सुद्धा गप्प गप्पच. काय भोग भोगत असेल कोणास ठाऊक. सत्य तर तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नाहीये. काय करणार हो बिचारी. आणि आता तिच्या बरोबर त्या तान्या बाळाची सुद्धा फरफट. कुठे शोधायचं तिला? कसं शोधायचं? मंजिरी भेटेल. एकदा सत्य इथं आला नव की आपण त्याच्याशी बोलू. काय त्याच्या मनात आहे ते कळलं पाहिजे बघ एकदा. नाही म्हणजे काल परवापर्यंत समजा ठीक चाललं होतं. नवरा बायकोत काय बिनसलं आहे कळलं पाहिजे बघ. तू बस, मी देवघरात जाऊन येते. देवापाशी बोलले होते मंजिरी गावेपर्यंत मी निरंजन तेवट ठेवन म्हणून. तेल घालून येते ते. अनुभव इथं शांत बस, रडायचं नाही. समजा व्यवस्थित होणार बघ. हा, काय बी काळजी करू नका. मला म्हातारीला खात्री आहे. मुधोळकरांच्या घराण्याला लागलेला शाप आहे हा. कुठल्याही सोन्याच्या नशिबात सुख नाही. 1 मिनिट सरनाईक साहेब. मी गप्प राहिलो याचा अर्थ माझ्याकडे काहीच बोलण्यासारखं नाही असा होत नाही. मी जर माझं तोंड उघडायचं ठरवलं ना तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमची मुलगी माझ्या मुलीला घेऊन पळून गेली.
आणि जर माझ्या मुलीला काही झालं ना तर मी अख्ख्या जगाला माफ करणार नाही. सगळ्यात आधी तुमच्या मुलीला.